हॅलो नमस्ते, मी मीनल स्वागत करते आजच्या एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये। आय होप तुम्ही मजेत असाल, मजेतच राहा। सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर आज मी तुमच्यासोबत माझं सकाळचं रुटीन शेअर करणार आहे। सकाळी उठल्यापासून दुपारपर्यंतचं माझं रुटीन कसं असतं, त्याचबरोबर आज थोडीशी स्किन हेअर केअर सुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर बरेच दिवस झाले होते केसांची पूर्ण केअर केलेली नव्हती, पूर्ण वाट लागली होती केसांची। आणि घरामध्ये खारं पाणी येतं, बोरचं पाणी असल्यामुळे पूर्ण केस आहे ना गळायला लागले, डॅमेज झालेले होते, केसांकडे अगदी दुर्लक्ष झालेलं होतं। तर आज मी ठरवूनच घेतलेलं होतं की मला केसांची केअर करायची आहे। तर मला उद्या केस वॉश करायचे होते, त्यामुळे म्हटलं चला आज एक दिवस अगोदर आपण केसांची छान असं तेल लावून मॉलिश करूया। तर तेल लावलं, तेल लावून छान असं केसाची मॉलिश करून घेतली, पूर्ण मुळापासून तर पूर्ण केसाला पूर्ण छान अशी मॉलिश केली, छान असे व्यवस्थित त्याचं थोडंसं केसांची मसाज केली। कारण खूप डोकंसुद्धा माझं 2-3 दिवसापासून खूप दुखत होतं। मायग्रेनचा त्रास असल्यामुळे ज्यांना मायग्रेन असेल त्यांना माहीतच असेल की खूप 2-3 दिवस तरी डोकं दुखतं। किती टॅब्लेट्स जर घेतली होती मी तरीसुद्धा माझं डोकं काही थांबत नव्हतं। तर म्हटलं चला आता आपण मस्त छान मसाजेस करूया। तर छान हेड मसाज केली आणि त्यानंतर मग छान परत लगेच कामाला लागली। तर सकाळचं कसं असतं ना की रुटीन तोच असतो। तर तुमच्यासोबत डेली रुटीन माझा शेअर केलेला तुम्हाला तर आवडतोच, पण त्याचबरोबर मला सुद्धा प्रश्न पडतो की रोज तुमच्यासोबत काय शेअर करायचं। पण तुम्हाला माझ्या डेली रुटीन्स बघायला आवडतात, तर चला म्हटलं स्किप न करता तुमच्यासोबत माझं डेली रुटीन पूर्ण शेअर करायचं आहे। आणि आता घरी गणपती बाप्पासुद्धा आहे, तर घरातली क्लिनिंग केलीच पाहिजे। सकाळी आता शिवांश स्कूलला गेला आणि लगेचच केसांची छान अशी गुंता वगैरे झालेली होती। केस छोटे असल्यामुळे आणि कर्ली असल्यामुळे कसं आहे ना की छोटे दिसतात, कर्ली हेअर असल्यामुळे छोटे वाटतात। पण मग जास्त स्ट्रेटनिंग पण मी नेहमी करत असते, तर स्ट्रेटनिंगसुद्धा मला थोडीशी कमी करायची आहे। कारण केसांची खूप केस गळायला लागलेली होती आणि त्याचबरोबर खाऱ्या पाण्याने सुद्धा केस खूप डॅमेज आणि खूप ड्राय झालेली होती आणि खूप डॅन्ड्रफसुद्धा झालेला होता। तर बरेच दिवस झाले स्वतःकडे अजिबात लक्ष नव्हतं। तर म्हटलं चला आता दुर्लक्ष करून चालणार नाही, तर लगेचच केअर करायला घेऊया। तर छान वाटलं जेव्हा मी स्वतःची हेड मसाज वगैरे केली। त्यानंतर बघा जे काही उरलेलं सकाळचं काम म्हणजे अंथरूण वगैरे उचलणं, घरामधले जे काही कपडे वगैरे पडलेले असतील ते आवरायचे। तर बऱ्याच वेळा असं होतं ना की घरामध्ये सकाळी उठलं ना की आपलं डेली रुटीन तर असतंच, पण घरामध्ये आता बाप्पा वगैरे सण वगैरे असलेला असेल किंवा घरामध्ये काही पाहुणे वगैरे येणार असेल तर आपल्याला घराची स्वच्छता केलीच पाहिजे। आणि आज बाहेरचं वातावरणसुद्धा खूप सुंदर असं झालेलं होतं, मस्त ढगाळ वातावरण होतं, कधी ऊन कधी पाऊस कधी वारा असंच चालू होतं। नाशिकला तर असंच चालू आहे। तुम्ही कुठून बघतायत व्हिडिओ ते सुद्धा मला कमेंट करून सांगा। त्यानंतर बघा आता दरवाजा मागे सुद्धा खूप कपडे म्हणजे दारामागे होते, बाथरूममध्ये होते, माझेसुद्धा काही कपडे होते जे काही वॉश करायचे होते ते सगळे काढून घेतले। आणि त्यानंतर म्हटलं थोड्या वेळाने सगळे वॉश करून घेऊया। आणि वातावरण इतकं पावसाचं होतं ना की कपडे काही सुकतच नाही, 2-3 दिवस झाले कपडे बाल्कनीमध्ये तसेच आहे। तर म्हटलं चला आता जी काही सुकलेली कपडे आहे ते घरामध्ये घेऊया। तर बरेच कपडे सुकलेले होते, फक्त गारव्याने थोडेसे गार वाटत होते, तरीही मी घरात घेतले आणि छान घड्या घालून घेऊया म्हटलं, कारण खूप पसारा झालेला होता। आणि जे काय आजची कपडे धुवायची होती त्यांच्यासाठी बाल्कनीत जागासुद्धा नव्हती कपडे वाळत घालायला। तर म्हटलं आता 2-3 दिवसाचे कपडे छान असे घड्या घालून व्यवस्थित त्यांच्या कप्प्यामध्ये ठेवून देऊया। म्हणजे कसं आहे ना एक काम कमी करत गेलो ना तर आपलं दिवसाचं काहीतरी काम झाल्यासारखं वाटतं। आणि आजची जी सकाळ होती ना ती माझी अगदी निवांत होती, कारण आज माझं काम खूप निवांत चालू होतं आणि मी काही धावपळसुद्धा करत नव्हती, कारण रोज तीच कसरत करायची आपल्याला आहे। त्यामुळे म्हटलं चला आज थोडंसं निवांत काम करूया। थोडंफार वेळ झाला तर झाला, पण मग कसं आहे ना थोडंफार आपल्याकडे सुद्धा लक्ष द्यायला पाहिजे। आणि आता मी स्वतःकडे सुद्धा खूप लक्ष देणार आहे, कारण सध्या तरी माझं जे काही मला शेड्यूल जे आहे ना जेवणाचं म्हणा किंवा हेअर केअर स्किन केअर खूप बिघडलेलं आहे। मी स्वतःकडे खूप दुर्लक्ष करते, तर मला आता स्वतःकडे सुद्धा लक्ष द्यायचं आहे। माझं डाएट वगैरे सगळं व्यवस्थित करायचं आहे। त्यामुळे म्हटलं चला आता थोडंसं काम रिलॅक्स करूया आजचं तरी, पुढचं रोजचं रुटीन बसूस तर रोजचं काम माझं तसं चांगलंच आहे, पण आज मला थोडं निवांत काम करायचं होतं, कारण मला आज खूप जीवावर आल्यासारखं झालेलं होतं। आणि थोडंसं माझे डोळे वगैरे सुद्धा खूप तारावल्यासारखे खूप बारीक झालेले होते आणि सर्दी वगैरे झाल्यामुळे खूप डोळे जाम होतात।
आणि वातावरण तर असं आहे ना, खूप म्हणजे सारखं आजारी पडतात मुलं म्हणा, आपण मोठेसुद्धा आजारी पडतो. त्यानंतर बघा छान कपड्याच्या गाड्या घातल्या आणि व्यवस्थित जागेवर वगैरे ऑर्गनाईज केले. त्यानंतर लगेच न थांबता झाडांनासुद्धा छान असं पाणी घालून घेतलं. सकाळी सकाळी असे झाडं माझे फुललेले बघून, असे खुललेले बघून मला खूप छान वाटतं, प्रसन्न वाटतं घरामध्ये. आणि छान झाडांना पाणी वगैरे घातलं आणि त्यानंतर लगेचच पुढचं काम म्हणजे जे काही पडदे वगैरे होते, पडदे वगैरे ओपन करायचे असतात सकाळी सकाळी. तर छान असे पडदे वगैरे संध्याकाळच्या टायमाला, रात्रीच्या वेळी मी पडदे असे लावूनच ठेवते. कारण कसं आहे ना, सकाळी 6 वाजता इतका उजेड पडतो की सकाळी सकाळी डोळ्यावरती प्रकाश आल्यामुळे ना झोप पूर्ण होत नाही आणि रात्रीसुद्धा झोपायला आता सध्या लेट होतं आहे. घरात गणपती आहे आणि बिग बॉस चालू झालेला आहे. तर माझे मिस्टर आणि मी नेहमीच बिग बॉस बघते. खूप छान वाटतं. बिग बॉसचं क्रेज आम्हाला आधीपासूनच आहे. बिग बॉसचे सगळे एपिसोड आम्ही बघितलेले आहे. जवळपास 2010 पासून तरी मी एपिसोड बघते आहे. तर आता 2010 पासून 10व्या एपिसोडपासून तरी माझे एपिसोड चालू आहेत आणि छान वाटतं. काहीतरी टाईमपास होतो, काहीतरी एंटरटेनमेंट होतो घरामध्ये. ज्यावेळी बोर होत असेल त्यावेळी संध्याकाळच्या वेळी असं आम्ही बिग बॉस बघतो. त्यानंतर मग झोपतो. तर भरपूर वेळ होऊन जातो, 1 तरी वाजतोच आम्हाला. आणि सकाळी मग उठायचं असतं तर डोळे वगैरे पूर्ण जाम झालेले असतात आणि जाग येत नाही. मायग्रेनचा लगेच त्रास होतो. ॲसिडिटी किंवा थोडंसं तरी रुटीन चेंज झालं झोपेमध्ये तर लगेचच मायग्रेन होतो. मायग्रेनचा खूप त्रास आहे. त्यामुळे मग थोडंसं ना स्वतःकडे आता हलगर्जीपणा करून चालणार नाही. त्यामुळे म्हटलं चला आता जे काय असू द्या, थोडंफार आता स्वतःकडे सुद्धा लक्ष द्यायचं आहे. आणि सकाळी जे रुटीन असतं ते आपण आता थोडं थोडं हळूहळू करूया. कारण कोणतीच घाई नव्हती. कारण शिवांश जरी घरी आला तर आता त्याला समजायला लागलेलं आहे. त्यामुळे थोडासा तो पसारा कमी काढतो, थोडासा त्रास देणं त्याचं थोडं कमी झालेलं आहे. त्यामुळे म्हटलं चला आता हळूहळू करूया. त्यानंतर बघा आता बघता बघते हॉलचं सगळं काही जे पडदे वगैरे होते ओपन केले. घरामध्ये छान असा प्रकाश करून घेतला. सकाळ झाल्यासारखं वाटलं पण पाहिजे. नुसता अंधार अंधार घरामध्ये मला आवडत नाही. त्यामुळे छान आता सोप्याची क्लिनिंग करू घेऊ. कारण सोप्यावरती खूप म्हणजे खूप असे रात्रभराचं जे काही सांडलेलं असतं सगळं शिवांश काही इकडे तिकडे सांडवून ठेवतो. मुंग्या वगैरे देखील होतात आणि खरगटं वगैरे देखील असतं. तर छान सकाळी असं झटकूनच घेत असते. सोफा वगैरे असा क्लीन केला ना, अगदी पाहुणे वगैरे आले किंवा आपण सुद्धा असा सोफा फक्त क्लीन केला ना तर घर अगदी आवरल्यासारखं हॉलमध्ये अगदी फ्रेश वाटतं. त्यानंतर TV पुसायला घेतला. तर TV सुद्धा असा धुळीने खराब होऊन जातो. पूर्ण धूळ चिकटून जाते TV वरती. कारण रोड फ्रंट असल्यामुळे आणि खालती गॅरेज असल्यामुळे पूर्ण रोडवरची हवा इतकी प्रचंड असते ना की घरामध्ये रोज धूळ येते. खिडकी बंद असली चालू असली तरीसुद्धा धूळ येते. आणि रोजची रोज मला अशी क्लिनिंग करावीच लागते. आणि सणवार असू द्या, डेली रुटीनमध्ये माझं हे फिक्स आहे. मी हे डेली टेबल स्पीकर रोज मी क्लिनिंग करत असते. रोजच्या रुटीनमध्ये असं फिक्स झालं आहे. त्यामुळे मला काही जड जात नाही आणि खूप सोपं वाटतं काम करायला. त्यानंतर बघा रोजच्या प्रकारे माझे जे काही कामं असतात ते एकीकडे चालू होते आणि एकीकडे तुमच्या संग छान अशा गप्पासुद्धा मारते आहे. तर चॅनलला नवीन असतील तर सबस्क्राईब देखील करा. खूप खूप सपोर्ट करा आणि आवडलं तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट देखील करा. त्यानंतर बघा झाडू तर रोज मारून घेते पण वरच्यावर आपण रोज झाडू मारतो. कधीतरी अशी डीप क्लिनिंग करावीच लागते. तर सोप्याच्या खालती इतकं धूळ वगैरे झालेली होती ना तर केस वगैरे सुद्धा आपण रोज जे विंचरतो ना सगळे केस हवेने इकडे तिकडे उडतात आणि सोप्याखाली म्हणा, किचनमध्ये, हॉलमध्ये, बेडरूममध्ये सगळीकडे असे केस पडलेले असतात. तर म्हटलं आज थोडंसं सोप्या खालून सुद्धा छान असं क्लिनिंग करून घेऊया. आज थोडासा रुटीन हळूवारपणे चालला होता, थोडा निवांत होता. त्यामुळे म्हटलं चला आता कोणतीच घाई नाही आहे, थोडं निवांतच होऊन देऊया. तर छान असं बघा एकीकडे माझे झाडू त्यानंतर झाडू मारताना काय होतं ना की इतका कचरा होतो. कारण आपण रोज इतकं क्लिनिंग करतो तरीसुद्धा सोप्याच्या खालती जर बघितलं ना कानाकोपऱ्यामध्ये जर नीट वगैरे रोजच्या रोज क्लिनिंग करतो तशा पद्धतीने जर आपण थोडंसं जास्त लक्ष दिलं ना तर घरामध्ये इतकी धूळ कुठून येते काय माहिती. तर पूर्ण धूळ वगैरे जमा झालेली होती आणि इतका कचरा झालेला होता आणि मुंग्या वगैरे होतात आणि कितीही स्वच्छता ठेवा मुंग्या काय माहिती कुठून येतात. तर म्हटलं आज थोडासा मला सोप्याच्या खालती क्लिनिंग करायचीच होती. त्याचबरोबर आता किचनमध्ये सकाळची जी काही चहाची भांडी, जेवणाची भांडी होती तीसुद्धा.
तर सकाळची जी काही टिफिनची भांडी होती आणि चहाची भांडी होती, तर घरगटी भांडी पटपट क्लीन करून घेऊया म्हटलं, कारण किचन अगदी ऑर्गनाईज आणि क्लीन ठेवायला मला आवडतो त्यामुळे. तर आता छान अशी भांडी घासत होती. एकीकडे तुम्हाला मोबाईल दिसत असेल विंडोमध्ये, तर बहिणीचा फोन चालू होता आणि एकीकडे तिच्या संगसुद्धा बोलत होती आणि थोडाच फार टाईमपास मी आज करत होती आणि थोडाफार असं मोबाईलवर बोलत माझे आजचे कामं चाललेले होते. आज थोडंसं रुटीन खूप चेंज झालेलं होतं. बाहेरचं वातावरणसुद्धा खूप पावसाचं होतं, करमत नव्हतं घरामध्ये आणि खूप बोर देखील वाटत होतं. आता मला उद्यापासून गणपती बघायलासुद्धा जायचं आहे. नाशिकची गणपती आमचे खूप छान असतात, तिथे डेकोरेशन वगैरे सुद्धा खूप छान असतात. तर जायचं आहे उद्यापासून. म्हटलं छान असं गणपती बघायला जाऊया. आणि आज तर सोमवार होता, त्यामुळे संध्याकाळचं रुटीन तर माझं थोडं बिझी शेड्यूल असतं, कारण सोमवार असल्यामुळे उपवास असतो आणि उपवास असल्यामुळे पूर्ण मला स्वयंपाक वगैरे बनवायचा असतो. आणि सकाळी तर इतका टिफिनचं टेन्शन नसतं, कारण उपवासाला ते काही इतकं काही फारसं नेत नाही. तर शिवांशचाच टिफिन असतो. तर छान आता किचन क्लिनिंग करायला घेतला आणि बोलता बघा आता छान भांडी वगैरे घासून झाली आणि आता मस्त गॅस पुसायला घेतला. तर गॅस पुसताना मला क्लीन करायला खूप आवडतो, कारण कसं ना, गॅस पुसताना माझ्या हातची म्हणजे मला सवय झालेली आहे. जोपर्यंत माझ्या हाताने कितीही कोणी क्लिनिंग केली तरी माझ्या हाताने जोपर्यंत मी गॅस क्लीन करत नाही, पुसत नाही, तेव्हापर्यंत माझ्या मनाला शांती भेटतच नाही. तर मस्त छान असं ओला कपडा घेतला. बाहेरसुद्धा विंडोमध्ये तुम्ही बघू शकतात मस्त छान अशा चिमण्या येत होत्या. तिथे छान असं छोटंसं घरटं केलेलं आहे चिमण्यांनी. तर मस्त चू त्यांची चालू असते आणि माझं एकीकडे रूटीन चालू असतो. तर बाहेर बघितलं तर बऱ्याच प्रकारच्या चिमण्या येतात. साध्या ज्या चिमण्या असतात नॉर्मल त्यासुद्धा येतात आणि जे बर्ड्स असतात लव बर्ड्स त्यासुद्धा येत असतात. वेगवेगळ्या चिमण्या मला आमच्या इथे बघायला भेटतात. तर असा होता माझा आजचा हळूवारपणे एक दिवस. तर कसा वाटला नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा. स्वतःची काळजी घ्या आणि बाय बाय.